तारीख 8 मार्च 2020 मेलबर्नचं क्रिकेट ग्राउंड 80,000 पेक्षा जास्त प्रेक्षक, महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आणि भारतासमोर होता ऑस्ट्रेलियाचा संघ। सगळ्यांना भारताच्या विजयाची आशा लागली होती, कारण एका 16 वर्षाच्या मुलीने संपूर्ण स्पर्धेत आपल्या बॅटने धुमाकूळ घातला होता। पण पहिल्याच ओव्हरमध्ये तिच्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज एलिसा हिलीचा सोपा कॅच तिच्या हातून सुटला, जो भारतीय संघासाठी खूप महागात पडला आणि पुढच्या काही तासातच टीम इंडियाने तो सामना आपल्या हातून गमावला। पण काही क्षणातच मैदानावरचा कॅमेरा त्या 16 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर गेला, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं। पराभवाचं आणि त्या एका चुकीचं ओझं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि पुढच्या काही तासातच सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं गेलं आणि पराभवासाठी तिला जबाबदार धरलं गेलं। काहींनी तर तिची कारकीर्द संपवल्याचं जाहीरच केलं, पण त्यांना माहित नव्हतं की हा तिचा शेवट नव्हता। ही गोष्ट आहे अशा एका महिला क्रिकेटरची, जिचा प्रवास एका अपमानापासून सुरू झाला। चला तर मग जाणून घेऊयात एका साधा घरातल्या मुलीने आपल्या कारकिर्दीत अपमानापासून यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा केला। ही गोष्ट सुरू होते हरियाणाच्या रोहतक शहरातून, जिथे 28 जानेवारी 2004 रोजी शफाली वर्माचा जन्म झाला। तिचे वडील संजीव वर्मा एक क्रिकेट प्रेमी, त्यांचंही क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं। त्यांनी तेच स्वप्न आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहिलं होतं। तेव्हाचा एक काळ असा होता जेव्हा मुलींना क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, पण संजीव वर्मा यांनी आपल्या मुलीला काही करून क्रिकेटर बनवायचं होतं। म्हणून त्यांनी आपल्या 8 वर्षाच्या मुलीचे केस कापले, तिला मुलांचे कपडे घातले आणि मुलाच्या वेशात श्री राम नारायण क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल केलं। ती मुलगी म्हणजे शफाली वर्मा। तिचे वडील एका ज्वेलरी शॉपचे मालक आहेत। शफालीला एक मोठा भाऊ आहे, साहिल, जो लेग स्पिनर आहे। यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलं गेलेलं असतानाच वडिलांच्या आग्रहाने शफालीने 8व्या वर्षी क्रिकेट सुरू केलं आणि लहान वयातच अंडर 12 स्पर्धेमध्ये भाऊ आजारी पडल्यावर त्याच्या जागी ती काही वर्ष खेळली। कल खेल नहीं पाएगा। मैं खेल लूंगी। तिच्या बॅटमध्ये इतकी ताकद होती की तिला लेडी सेहवाग असं टोपण नाव मिळालं। तिची फलंदाजीची स्टाईल आक्रमक होती आणि याच धडाकेबाज खेळीच्या जोरावर 2019 मध्ये तिने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवलं आणि भारतासाठी खेळणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली। इतकंच नाही तर काही दिवसातच तिने सचिन तेंडुलकरचा 30 वर्ष जुना विक्रमही मोडला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू बनली। एका लहानशा गावातून आलेली, मुलांसोबत खेळून मोठी झालेली ही मुलगी एका रात्रीत स्टार बनली होती। 2020च्या विश्वचषकापर्यंत ती जगातील सर्वोत्तम T20 फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखली जात होती। भारताला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून देण्याची मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती। 2020च्या विश्वचषकात शफालीने सुरुवातीपासूनच आपला जबरदस्त खेळ दाखवला। ती स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होती। तिच्या स्फोटक खेळीनेच भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यास मदतही केली। त्यामुळे फायनलमध्ये तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण कधी-कधी नशिबाचा खेळ मोठा ठरतो। अंतिम सामन्याच्या पहिल्याच षटकात शफालीकडून एलिसा हिलीचा कॅच सुटला आणि जेव्हा तिच्याकडून कॅच सुटला तेव्हा हिली ही अवघ्या 9 धावांवर खेळत होती। या जीवनदानाचा फायदा घेत हिलीने 39 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या पल्ल्यात गेला आणि ऑस्ट्रेलियाने भारतासमोर एक मोठं लक्ष ठेवलं। लक्ष्याचा पाठलाग करताना ज्या शफालीवर सगळ्यांच्या आशा होत्या, ती शफाली आपल्याकडून झालेली चूक फलंदाजी करताना भरून काढेल, पण तसं न होता ती फक्त 2 धावा करून बाद झाली आणि भारतासाठी मोठा पराभव झाला। तो एक क्षण, तो एक सुटलेला कॅच आणि त्या 16 वर्षाच्या मुलीचं आयुष्यच बदलून गेलं। विजयाचं श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्यांनी पराभवाचं खापर तिच्यावर फोडलं। सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं, तिच्यावर मीम्स बनवल्या, तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने कबूल केलं की त्या एका चुकीनंतर शफाली खूप खचली होती।
पण पराभवासाठी तिला जबाबदार धरणं चुकीचं आहे. पण हे ट्रोलर्सला कोण समजावणार? त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं होतं. एक उगवता तारा जगासमोर तुटून पडला होता. साहजिकच आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूवर इतक्या लहान वयात असं संकट येतं तेव्हा तो एकतर कायमचा संपतो किंवा त्या संकटातून खचून न जाता पुन्हा यश मिळवण्याच्या तयारीला लागतो. आणि तेव्हाच शेफालीने दुसरा मार्ग निवडला, तो म्हणजे यश मिळवण्याचा. सगळ्यांना वाटलं की तिची कारकीर्द संपली, पण तिने शांतपणे आपलं काम सुरूच ठेवलं. तिच्या वडिलांनी तिला धीर दिला. अपयश म्हणजे कधीच शेवट नसतो. त्यांनी तिला पुन्हा नेटमध्ये नेलं तेव्हा तिने फक्त आपल्या फलंदाजीतली चुकांवरच नाही तर मानसिकतेवर सुद्धा काम सुरू ठेवलं. तिने ठरवलं होतं, ट्रोल करणाऱ्या प्रेक्षकांना उत्तर हे फक्त बॅटनेच द्यायचे. तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं, जेव्हा लोक टीका करतात तेव्हा मी संगीत ऐकते आणि त्याकडे दुर्लक्ष करते. माझं काम फक्त खेळणं आहे. आणि तिने तेच केलं. तिने टीकाकारांचा आवाज शांत केला आणि आपल्या बॅटचा आवाज मोठा केला. ती एका अशा पुनरागमनाच्या तयारीत होती जे सगळ्यांची तोंडं बंद करणारं होतं. कोणत्याही गोष्टीत पुनरागमन हे एका दिवसातच होत नाही. त्यासाठी संयम, योग्य संधीची गरज असते आणि शेफालीला ती संधी मिळाली. ती म्हणजे 2021 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात. T20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला कसोटी संघात पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. पण शेफालीने पहिल्याच कसोटी डावात 96 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पदार्पण करत असतानाच तिचं शतक फक्त 4 धावांनी हुकलं. पण तिने भारतीय महिला क्रिकेटपटूंकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. इतकंच नाही तर दुसऱ्या डावातही तिने 63 धावा केल्या आणि सामनावीर ठरली. ज्यांनी तिला ट्रोल केलं होतं त्यांच्यासाठी हे एक सनसनीत उत्तर होतं. तिने दाखवून दिलं की तिच्यात फक्त ताकद नाही तर तंत्र, मंत्र आणि संयमही आहे. हा प्रवास इथेच थांबला नाही. ती T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. पुढे तिने विमेन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना अनेक मॅच विनिंग खेळी खेळल्या. यामुळे तिच्या खेळीत जोश आला होता, कारण 2020च्या फायनलमधले ते अश्रू आता नदीच्या पुराप्रमाणे वाहून गेले होते. त्याची जागा आता एका अशा लढावया खेळाडूने घेतली होती जी प्रत्येक आव्हानाला सामोरे जायला तयार होती. ज्या मुलीला एकेकाळी संपलेली म्हटलं जात होतं ती आता भारतीय संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. शेफाली वर्माची कथा फक्त एका सुटलेल्या कॅचची किंवा एका हरलेल्या सामन्याची नाहीये. ही कथा आहे पडल्यानंतर पुन्हा उभा कसं राहायचं याची. ही कथा आहे अपयशातून बाहेर कसं पडायचं आणि ही कथा आहे आजूबाजूच्या लोकांची. जेव्हा तुम्ही हरत असता तेव्हा लोक कसे ट्रोल करतात याची. पण आज जेव्हा शेफाली मैदानात उतरते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती नसते तर आत्मविश्वास असतो. तर मंडळी, तुम्हाला ही शेफाली वर्माची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.